महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधानं तथाकथित अभिनेता राहुल सोलापूरकर यानं जे निंदनीय वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा सुरुवातीला मी जाहीर निषेध करतो। मी ज्यावेळी ती मुलाखत पाहत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा स्वतःला फार मोठा इतिहासकार समजतो आणि त्याच वेळी मला माहिती मिळाली की ज्या प्राच्यविद्या भांडारकर संस्थेच्या लोकांनी जेम्स लेन नावाच्या वेंधळ्या इतिहासकाराला आई जिजाऊंच्या बाबतीमध्ये बदनामीकारक माहिती पुरवली होती त्या भांडारकर संस्थेचा हा ट्रस्टी आहे। आता काल परवा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून राहुल सोलापूरकर यानं जर चुकून वक्तव्य केलं असतं तर ते कदाचित इग्नोर करण्यासारखं होतं, परंतु राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हयातीपासून जी मानसिकता, जी व्यवस्था महाराजांच्या महाराज होण्याला, महाराज असण्याला विरोध करते त्या व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर हा व्हिडिओ मी आपल्यासमोर देते। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन। राहुल सोलापूरकर यांनी आग्र्याहून महाराजांची जी सुटका झाली तो जो प्रसंग होता त्या प्रसंगाबाबत जे विधान केलेलं आहे हे इथं चर्चेमध्ये त्याला म्हणजे घेण्यासारखा तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, परंतु सोलापूरकर सारख्यांची मनोवृत्ती जी आहे ही मनोवृत्ती का बळावते, त्याला मागचे काही संदर्भ असतात का, त्याला काही मानसिक विकृती असतात का, त्याला काही परंपरेचा आधार असतो का, ही गोष्ट ज्यावेळी आपण शोधायला जातो त्यावेळी आपल्याला महाराजांच्या काळामध्ये थोडंसं डोकावं लागतं। महाराजांना ज्यावेळी राजे व्हायचं होतं त्यावेळी आई जिजाऊंच्या आदेशामुळं आणि लोकांच्या आग्रहाखातर राजांनी ठरवलं की आपल्याला छत्रपती म्हणवून घ्यायचं आहे। आता छत्रपती म्हणवून घ्यायचं असेल तर त्या प्रकारचा राज्याभिषेक झाला पाहिजे आणि तो राज्याभिषेक ब्रह्मवृंदाने केला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची म्हणजे त्यावेळी मानसिकताच होती। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महाराज फिरले आणि सगळ्या ब्रह्मवृंदांच्या संस्थांना विनंती केली की मला छत्रपती म्हणून आमचा राज्याभिषेक करायची विनंती आहे, परंतु ब्रह्मवृंदांनी महाराष्ट्रामधल्या विशेषतः हे सगळं करण्याला नकार दिला आणि महाराजांना देखील ब्रह्मवृंदांनी सुनावलं की तुम्ही क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतलेला नसल्यामुळं आणि शूद्र कुळामधला शूरवीर जरी असला तरी त्याला राजे म्हणून घोषित करायची आज्ञा शास्त्राने दिलेली नसल्यामुळं आम्ही तुमचा राज्याभिषेक करू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रातल्या संपूर्ण ब्रह्मवंतांनी घेतली होती। त्यानंतर छत्रपतींना काशीवरून गागाभट्ट आणावे लागले आणि ते पुढे प्रकरण काय काय झालं ते आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही। म्हणून छत्रपतींचा छत्रपती म्हणून छत्रपतींना छत्रपती म्हणायलाच ज्यांचा विरोध होता ती जी मानसिकता होती, कारण ती एक मानसिकता होती, ती जात नव्हती। कारण त्याचा आधार पण सांगतो की बाळासाहेब ठाकरे ज्या जाती जमातीचे ज्या जातीचे आहेत ती कायस्थ प्रभू ही ब्राह्मण वर्गामधलीच एक जमात आहे आणि ती कायस्थ प्रभू ही जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागे उभी होती आणि म्हणून हा प्रश्न जातीचा नाही, हा प्रश्न उच्च नीचता मानणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेच्या प्रतिनिधीचा आहे आणि म्हणून वर्णवादी व्यवस्था मानणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कधीच छत्रपतींना छत्रपती मानलं नाही आणि त्या गादीला देखील पूजनीय मानलेलं नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीनंतर सुद्धा आपण बघत राहतो। पुढे ज्यावेळी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा काळ आला आणि ज्योतिराव फुल्यांनी थोडासा इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या लक्षात असं आलं की पुण्यामध्ये सगळीकडे पेशव्यांचाच बोलबाला आहे। पुस्तकं लिहिली गेली होती ती पेशव्यांवर लिहिली गेली होती। म्हणजे ज्या मराठ्यांनी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्याबरोबरच्या शेकडो सरदारांनी जीवाची बाजी लावून
हे मराठा साम्राज्य उभं केलं, त्या छत्रपतींचा आणि त्यांच्या सरदारांचा नामोल्लेख त्या पुण्यामध्ये होत नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं. आणि काही इंग्रजी इतिहासकारांच्या पुस्तकांना ज्यावेळी रेफर केलं फुल्यांनी, त्यावेळी लक्षात आलं की हे तर सगळं शिवाजी महाराजांनी उभं केलंय आणि हे तिसरेच लोक स्वतःच्या नावाचा उदो उदो करत आहेत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न रायगडावर जाऊन महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केला. स्वतःचं जे समग्र वाङ्मय त्यावेळी म्हणजे त्याच्यामध्ये खुद्द महात्मा फुले असं सांगतात की आम्ही ज्यावेळी रायगडावर गेलो त्यावेळी हीच जी मंडळी आहे ही मंडळी जमली आणि तुमचा कुणवटाचा शिवाजी याला आम्ही राजा मानत नाही, हा उपद्व्याप कशाला करता, अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुल्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील या मानसिकतेच्या लोकांनी सुनावलं होतं. हे फुल्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. परंतु फुले काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. पुढे पुढे ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मणवादी मानसिकतेच्या लोकांना फुल्यांनी कशी टक्कर दिली हे सगळं आपल्याला त्यांच्या इतिहासातून पाहायला मिळतं. म्हणून छत्रपतींच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी या लोकांना जुमानलं नाही आणि छत्रपतीचा इतिहास लिहायला सुरुवात केली. छत्रपतींचा इतिहास सांगणारं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर पहिलं पुस्तक लिहिलेलं असेल तर ते पहिलं पुस्तक लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, शिवाजी महाराजांचा पवाडा म्हणून. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा असं त्याचं नाव आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांना देखील त्याच प्रवृत्तीनं विरोध केलेला आहे. पुढे जाऊन ज्यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर सावरकर यांच्या काळामध्ये येतो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील इतिहासतज्ञ होतेच आणि बॅरिस्टर सावरकरांना देखील लोक इतिहासतज्ञ म्हणतात. दोघांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, परंतु बॅरिस्टर सावरकरांच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे तो अपमानजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे मराठा साम्राज्याचे संस्थापक असताना त्यांचा उल्लेख बॅरिस्टर सावरकरांच्या पुस्तकामध्ये 3 ओळीचा आणि त्यातही अपमानजनक उल्लेख आहे. ते असं म्हणतात की फांदीला उडायचं आलं आणि म्हणजे कावळ्याला उडायचं आलं आणि फांदीला मोडायचं आलं, अशा योगायोगानंच छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले, अशा पद्धतीचा तुच्छता पूर्ण हेतू ठेवणारा उल्लेख बॅरिस्टर सावरकरांच्या पुस्तकामध्ये. 3 ओळी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, संभाजी महाराजांसाठी तर काहीच नाही. आणि त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांसाठी 8 पानं, रघुनाथराव पेशव्यांसाठी अनेक पानं, अशा पद्धतीनं पार्सलिटी करणारा इतिहास हा बॅरिस्टर सावरकरांनी लिहिला. अशा पद्धतीची मानसिकता पुढे इतिहासकारांनी छत्रपतींच्या बाबतीमध्ये ठेवली होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि ती मानसिकता ठेवणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहुल सोलापूर याने हे वक्तव्य केलेलं आहे. या दृष्टीनं सोलापूरकरांची ही जी मानसिकता आहे या मानसिकतेचा समाचार घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस राजर्षी शाहू महाराज यांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरण खूप गाजलं. तो जो त्यांचा राज्य म्हणजे आंघोळ करताना मंत्र म्हणणारा जो ब्राह्मण होता तो मंत्र वेदोक्त म्हणत नसायचा, तो पुराणोक्त मंत्र म्हणायचा. अनेक वर्ष राजांच्या लक्षात आलं नाही, पण ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी विचारलं की वेदाचे मंत्र तू का म्हणत नाही, पुराणाचे का म्हणतो. त्यांनी बिनधास्तपणे असं सांगितलं की राजे, ज्यावेळेसपासून पृथ्वी ही परशुरामानं निक्षत्रिय केली त्यावेळेस पासून क्षत्रियांचा म्हणजे निपात झालेला आहे पृथ्वीमध्ये. आणि म्हणून या न्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आणि शास्त्र मानणारे लोक क्षत्रिय मानत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्या वारसदारांना सुद्धा आम्ही क्षत्रिय मानत नाहीत. आणि जे क्षत्रिय राजे नाहीत त्यांना वेदोक्त मंत्र म्हणायचे नाहीत, ते पुराणातले म्हटले पाहिजेत. त्याचं पुढे काय काय झालं आपल्याला माहिती आहे. त्याचा खटला काशीमध्ये लढावा लागला आणि राजांच्या वारस जे राजर्षी शाहू महाराज होते त्यांना तिथे जाऊन तारखा कराव्या लागल्या आणि त्या तारखाकरणामध्ये अपोजिट पार्टीला मदत करणारे टिळक होते.
आणि म्हणून ही परंपरा आहे, राजांना विरोध करणारी एक परंपरा आहे आणि राजांना सपोर्ट करणारी एक परंपरा आहे. त्या दोन्हीपैकी कोणत्या परंपरेचं पायीक व्हायचं हे आधुनिक शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी थोडंसं बायफर्गेशन करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुढे पुढे एक वेंधळा इतिहासकार परदेशामधून भारतामध्ये आला, त्याचं नाव होतं जेम्स लेन. 8-10 वर्ष महाराष्ट्रामध्ये तो राहिला आणि त्याने एक पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्या पुस्तकामध्ये आई जिजाऊंच्या बाबतीमध्ये अत्यंत अश्लील आणि बदनामीकारक उल्लेख करत त्याने ते पुस्तक छापलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी गदारोळ झाला त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मला ही माहिती तोंडी दिलेली आहे. आणि मग तोंडी हा कुठे बसत होता तर 8-10 वर्ष हा प्राच्यविद्या भांडारकराच्या संस्थेमध्ये बसत होता असं महाराष्ट्राच्या लक्षात आलं आणि त्याच्यावरून भांडारकराच्या संस्थेवर हल्ला झाला होता. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या भांडारकराच्या संस्थेचा ट्रस्टी म्हणून हा राहुल सोलापूरकर आहे. ही कडी, ही मानसिकता जोपासणाऱ्या लोकांची कडी इथे सोलापूरकरांजवळ कशी जुळते यासाठी मी हे सगळं सांगायला लागलो आहे. जेम्स लेनला माहिती पुरवणारी यांचीच संस्था, त्याच्यानंतर त्याच संस्थेचा हा प्रतिनिधी, अशा प्रकारचं हे राजकारण आहे. आणि म्हणून जेम्स लेनची ज्यांनी बदनामी केली ते लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला कधीही सहन होईल असं म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून लक्षातच येतं की त्यांना ते सहन होत नाही. मध्ये मध्ये संभाजीराजे भोसले यांच्या पण महाराणींच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचा एक किस्सा उघडकीस आला होता. हे उघडकीस येत राहतं आणि त्या दृष्टीनं राहुल सोलापूरकर ही एक मानसिकता आहे असं मला म्हणायचं आहे. आता मला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार म्हणून घेणाऱ्या लोकांना एक विनंती अशी करायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 18 पगड जातीच्या लोकांनाच टार्गेट केलं जातंय. अशा प्रकारची विचित्र परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. 18 पगड जातीच्या लोकांनी छत्रपतींचं साम्राज्य निर्माण व्हावं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं म्हणून शिवाजी महाराजांना साथच दिलेली आहे. कुणी साथ दिली, कुणी विरोध केला याचा इतिहास परत जर म्हणजे उकळीत बसलं तर महाराष्ट्रामध्ये वादंग निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून 18 पगड ज्या गोरगरीब जाती होत्या त्या गोरगरीब जातींनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये चुकीची भूमिका ठेवलेली नाही आहे. आणि म्हणून त्या समाजाच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी पण वेगळ्या भूमिका घेतल्या नाही पाहिजेत. ज्या लोकांची मानसिकता महाराजांची गादी बदनाम करण्याची आहे, ज्या लोकांची मानसिकता महाराजांना शूद्र म्हणणारी आहे, त्या लोकांना ओळखून त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढणं हे छत्रपतीच्या वारसा चालवण्याचे आहे. म्हणजे हा छत्रपतीचा वारसा चालवण्यासारखं आहे. आणि म्हणून छत्रपतीचं नाव घेतलं म्हणून कोणी त्यांचा वारस होत नाही, तर त्यांच्या गादीला किंवा त्यांच्या या सगळ्या विचाराला परंपरेनं जपणारा पण एक वर्ग आहे. कारण महात्मा फुले हे काही म्हणजे महात्मा फुलेंच्या संबंधानं विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने विचार करा, राजर्षी शाहू महाराजांच्या संबंधाने विचार करा. अनेक बहुजन समाजातले असे लोक आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा मान सन्मान वाढवण्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात पण ठेवली पाहिजे की आपण एका जातीला टार्गेट पण नाही केलं पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी ब्रह्मवृंद म्हणतो त्यावेळी अख्खी ब्राह्मण जात ही महाराजांच्या विरोधात होती असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण हे जे हे होते म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्या जातीमधून येतात ते कायस्थ आणि अनेक ब्राह्मण समाजाचे बाजीप्रभू देशपांडेंसारखे सहकारी शिवाजी महाराजांचे राहिलेले आहेत. तर या सगळ्यांना जात म्हणता येत नाही. आणि म्हणून कोणताही विचार हा जातीवर पुढे न्यायचा नसतो. ती मानसिकता जपणारे कोणते लोक आहेत? आपलेही लोक आहेत ना. अशा प्रकारची मानसिकता जपणाऱ्या लोकांच्या अवतीभोवती नमन करणारे आपल्यामध्येच लोक आहेत हे सुद्धा तपासण्याची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना या निमित्तानं निर्माण झालेली आहे का, हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. आणि राहुल सोलापूरकर ही व्यक्ती नसून ही एक मनोवृत्ती आहे आणि अशी मनोवृत्ती पुन्हा उफाळून येऊ नये यासाठी
आपण सर्वांनी आपली भूमिका खंबीर ठेवूया, एवढंच या ठिकाणी आवाहन करून थांबतो. धन्यवाद.